विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटना हा जो टॉपिक आहे तर तो अतिशय मोठा आहे, वास्ट आहे आणि एवढा विस्तृत पसरलेला आहे की बरेच असे विद्यार्थी कन्फ्यूज होता की भारतीय राज्यघटनेमधील नेमक्या कोणत्या टॉपिकचा अभ्यास आपण करायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा लेक्चर तुमच्यासाठीच आहे. तुम्ही जर लॉ सीईटी 2027 क्लॅट आणि तसेच स्पर्धे परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी भारतीय राज्यघटना हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण यासाठी एक कंप्लीट लेक्चर सिरीज देखील स्टार्ट केलेली आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये अतिशय सोप्या पद्धतीत शिकणार आहोत. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काजल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आमच्या स्टडी डायरीज युट्यूब लेक्चरमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक लेक्चर स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमची भारतीय राज्यघटना याविषयी असणारे सर्व डाऊट्स या लेक्चर सिरीज मध्ये क्लिअर होतील. तर आपण वन बाय वन टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर आजच्या सेशन मध्ये आपण भारतीय राज्यघटनेतील वैशिष्ट्ये बघणार आहोत. तर लेक्चर स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण भारतीय राज्यघटना म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊया. तर तुम्हाला सोप्या पद्धतीत समजण्यासाठी यामध्ये मी तुम्हाला मुद्दे वाईज दिलेला आहे. तर पहिला मुद्दा आहे, भारताची राज्यघटना म्हणजे संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे आणि हे एक लिखित दस्तऐवज आहे ज्यामध्ये देशाच्या शासन प्रणालीचे मूलभूत नियम, नागरिकांचे हक्क, कर्तव्ये, शासनाचे अधिकार आणि जबाबदाऱ्या स्पष्ट केलेल्या आहेत. कशामध्ये? तर भारतीय राज्यघटनामध्ये मूलभूत नियम, नागरिकांचे हक्क, कर्तव्ये, शासनाचे अधिकार आणि जबाबदाऱ्या हे स्पष्ट केलेले आहेत. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे की देशातील कोणताही कायदा संविधानाविरुद्ध असू शकत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे की भारतीय राज्यघटनामध्ये कोणकोणते नियम आणि कोणकोणते अधिकार हे स्पष्ट केलेले आहेत. त्यानंतर बघा, भारतीय राज्यघटना यामधील अजून महत्वाचे पॉइंट्स आहे. कॅबिनेट योजनेतील तरतुदीनुसार 1946च्या जुलै महिन्यात देशात घटना समितीसाठी निवडणुका घेण्यात आल्या आणि घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे भरविण्यात आले. पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहे. तुम्हाला एमसीक्यूज मध्ये विचारला जाऊ शकतो की पहिले अधिवेशन हे कधी झाले. तर पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी झाले. त्यानंतरचा पॉइंट आहे, 11 डिसेंबर 1946 मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्ष म्हणून निवड झाली. आणि यामध्ये अजून एक पॉइंट आहे की डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले होते. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने मसुद्याला अंतिम मान्यता दिली. 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली आणि 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून पाळला जातो. तर 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून पाळला जातो. आणि शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण भारतीय राज्यघटनामधील अतिशय महत्वाचे पॉइंट्स बघितलेले आहे. आता आपण बघूया भारतीय राज्यघटनेचा सरनामा आणि मग त्याचे वैशिष्ट्ये डिस्कस करूया. भारतीय राज्यघटनेचा सरनामा म्हणजे काय? तर राज्यघटनेचा सरनामा प्रिअम्बल म्हणजे राज्यघटनेला जोडलेली एक प्रस्तावना होय. या प्रस्तावनेमध्ये राज्यघटनेच्या उद्दिष्टासंबंधित चर्चा केलेली असते आणि म्हणून या घटनेच्या सरनाम्याला उद्देश पत्रिका असेही म्हणतात. भारतीय राज्यघटनेचा सरनामा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिला आणि तो सरनामा कशा पद्धतीने लिहिला होता तर लक्ष द्या, आम्ही भारतीय जनता भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करण्याचे आणि त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य दर्जाची व संधी याबाबतची समता, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्रीय ऐक्य व एकात्मता राखणारे बंधुता याची शाश्वती देण्याचे आमच्या घटना समितीत 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी प्रतिज्ञापूर्वक ठरवित आहोत आणि या घटनेला मान्यता तिचा स्वीकार करीत आहोत. तर अशा पद्धतीने भारतीय राज्यघटनेचा सरनामा दिला होता. आता आपण
भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये पाहूयात. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेची 12 आणि अतिशय महत्वाची वैशिष्ट्ये आजच्या या सेशन मध्ये आपण घेतलेली आहे. तर यामध्ये पहिले आहे विस्तृत राज्यघटना. भारतीय राज्यघटना अतिशय विस्तृत आहे. सुरुवातीस त्यामध्ये 395 कलम आणि 8 परिशिष्टे होती. आता या राज्यघटनेतील कलमांची संख्या 448 झाली असून परिशिष्टांची संख्या 12 इतकी झालेली आहे. अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही व्यवस्थितपणे लिहून घ्या एके ठिकाणी आणि लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे लिखित घटना. तर भारताची राज्यघटना ही एक लिखित राज्यघटना आहे. त्यानंतर आहे जनतेचे सार्वभौमत्व आणि यामध्ये दिलेलं आहे की भारतीय घटनाकारांनी जनतेच्या सार्वभौमत्वाला मान्यता दिली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जनतेचे सार्वभौमत्व याला जर आपल्याला सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर याचा अर्थ असा होतो की भारतीय जनता हीच या देशातील सर्वात मोठी शक्ती आहे. त्यानंतर राज्यघटनेतील चौथा आणि महत्वाचं वैशिष्ट्य आहे की लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार. आणि याचा अर्थ असा होतो की जनतेच्या सार्वभौमत्वाला अनुसरून भारतीय राज्यघटनेतील लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार केला आहे आणि त्याचप्रमाणे तिने या देशात प्रजासत्ताकाची स्थापना केली आहे. पुढे आहे चांगल्या तत्वाचे अनुकरण. भारतीय घटनाकारांनी इतर देशांच्या राज्यघटनांतील चांगल्या तत्वाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र असे अनुकरण करताना त्यांनी त्या तत्वांमध्ये भारतीय परिस्थितीनुसार आवश्यक ते फेरफार केलेले आहेत. तर हे कशामध्ये येतं तर चांगल्या तत्वाचे अनुकरण या वैशिष्ट्यामध्ये येतं. त्यानंतर आहे धर्मनिरपेक्षता. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेने धर्मनिरपेक्ष राज्याचा स्वीकार केला आहे आणि तिने भारतीय नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य बहाल केले आहे. पण त्याच वेळी धर्म ही व्यक्तीची खाजगी बाब राहील. सार्वजनिक जीवनात धर्माचा हस्तक्षेप चालू देणार नाही हे देखील राज्यघटनेत स्पष्ट केलेले आहे. आता हे झाले 6 वैशिष्ट्य. तर बघा, 7वं वैशिष्ट्य आहे अंशतः परिदृढ व अंशतः परिवर्तनीय घटना. तर याचाच अर्थ कसा होतो तर राज्यघटनांचे परिदृढ घटना व परिवर्तनीय घटना असे वर्गीकरण केले जाते. आपली राज्यघटना अमेरिकेच्या घटने इतकी परिदृढ नाही आणि तसेच इंग्लंडच्या घटने इतकी परिवर्तनीय देखील नाही, म्हणून तिचे वर्णन अंशतः परिदृढ व अंशतः परिवर्तनीय घटना असे केले जात आहे. त्यानंतर आहे संघराज्य पद्धतींचा अवलंब. भारतीय राज्यघटनेने संघराज्य पद्धतींचा अवलंब केला आहे आणि तरी भारतीय संघराज्य हे एकात्म पद्धतीकडे झुकलेले आहे. त्यानंतर 8वं वैशिष्ट्य आहे की संसदीय शासन पद्धती. भारतीय राज्यघटनेने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे. मंत्रिमंडळ संसदेला जबाबदार असणे ही संसदीय पद्धतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. आता आहे 10वं वैशिष्ट्य मूलभूत हक्कांचा समावेश. आणि याचा अर्थ काय होतो की भारतीय राज्यघटनेत नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे. 11वा आहे मार्गदर्शक तत्वांचा समावेश. आणि याचा अर्थ असा होतो की शासन संस्थेने राज्यकारभार चालवताना कोणत्या तत्वांना प्राधान्य द्यावे या संबंधीचे राज्यघटनेने मार्गदर्शन केले आहे. या तत्वांनाच राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे असे म्हटले जाते. मात्र ही तत्वे सरकारवर बंधनकारक नाहीत. शासनाने त्यांची अंमलबजावणी केली पाहिजे असा आग्रह धरता येणार नाही. म्हणजे बघा, आपली जी मार्गदर्शक तत्वे आहेत जे राज्याच्या धोरणासाठी आहेत तर त्या तत्वांकरिता आपण सरकारवर बंधन करू शकत नाहीत. शासनाने त्याची अंमलबजावणी केली पाहिजे असे देखील आग्रह आपण धरू शकत नाही. त्यानंतर 12वं वैशिष्ट्य आहे न्यायमंडळांचे स्वातंत्र्य. न्यायमंडळाचे स्वातंत्र्य अबाधित राहील अशी व्यवस्था आपल्या घटनेने केली आहे. त्यामुळे न्याय व्यवस्थेला स्वतंत्रपणे व निपक्षपातीपणे कार्य करणे शक्य झाले आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण भारतीय राज्यघटनेची 12 वैशिष्ट्ये आजच्या या सेशन मध्ये बघितलेली आहे.
विस्तृत राज्यघटना, लिखित घटना, जनतेचे सार्वभौमत्व, लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार, चांगल्या तत्वाचे अनुकरण, धर्मनिरपेक्ष, अंशतः परिदृढ व अंशतः परिवर्तनीय घटना, संघराज्य पद्धतींचा अवलंब, संसदीय शासन पद्धती, मूलभूत हक्कांचा समावेश, मार्गदर्शक तत्वांचा समावेश आणि शेवट आहे न्यायमंडळाचे स्वातंत्र्य. अशा प्रकारे हे पूर्ण 12 वैशिष्ट्ये आपण बघितलेले आहेत. मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीत मी ही सर्व 12 वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता आणि त्याचबरोबर रेग्युलर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून रेग्युलरली अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर आय होप की परीक्षेसाठी तुम्हाला हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक ठरला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.